सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगसाठी आपण आपल्या सगळ्या साथींबरोबर सवंगडींबरोबर आलेलो आहोत वासोटा किल्ल्यावरती. वासोटा, ज्याला स्वराज्याचं कारागृहसुद्धा म्हटलं जातं, त्याला व्याघ्रगडसुद्धा म्हटलं जातं, त्याला आपण एक्सप्लोअर करणार आहे. तो नक्की बघा हा पूर्ण व्लॉग, आणि पुढे काय काय होणार आहे हे तुम्हाला कळेलच. चला. सो आपण फायनली कोयनेच्या काठावरती आलेलो आहोत, आणि तुम्हाला मागे संपूर्ण नदी दिसत असेल. आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो अतिशय मंत्रमुग्ध करून ठेवणार आहे. मी शब्दांमध्ये वर्णू नाही शकत, इतकी सुंदर दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि तिकडे दादा आवाज देतो आहे. इथून आपण आज आपला व्लॉग स्टार्ट करणार आहे. आणि खरंच ही काय लोकेशन आहे, तुम्ही बघू शकता इकडे माझ्या या बाजूला. तर खरंच काय ह्या गोष्टीला इतकं इम्पॉर्टन्स आहे, इतकं सौंदर्य आहे, हे आपल्याला इथे आल्यावरती कळतं. इथं थंडीचा तडाखा बसलेले नमस्कार. पहिले विक्टीम तुम्हाला थंडीच्या इकडे भेटत आहेत. इकडे लोक बसमधून उतरल्यावर सगळ्यात पहिलं बाथरूम शोधतात, वॉशरूम शोधतात. या माणसाने पहिली शेकोटी शोधली आहे. मी तर बाबा स्वेटर काढून ते पहिले फोटो पण काढले. मी थंडी पण सहन केली. आता येऊया जरा गरम होईल. सो आणि इथे आमचे समरदादा कुडकुडत आहेत. हे एकदम हिमालयामध्ये आल्यासारखे रेडी झालेले आहेत. सो सगळी तयारी झालेली आहे, आता सगळे सेट आहे. तुम्ही बघा, चेंज करून आलेलो आहे. आणि फायनली आता थोडंसं ब्रीफिंग देऊन आपण आपला जो वासोटाचा ट्रेक आहे तो स्टार्ट करणार आहे. सो वासोट्याच्या ट्रेकमध्ये या वासोट्याच्या ट्रेकमध्ये आपण काय काय करणार आहे? काय करणार आहे आपण? पहिले आपण जाणार आहे बोटीमधून. एक मस्त 1 आवरचा आपण बोटीमधून प्रवास करणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या ऍक्च्युअल ट्रेकला स्टार्ट करणार आहे, जो की बेसिकली जंगल ट्रेल असणार. नाही, एक्झॅक्टली. सो 1 ते 1.25 तासाचा आपला बोट सफारी असेल, जिकडून आपण एका कोयनेच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाणार आहे. आणि तिकडे गेल्याच्या नंतर आपली एक जंगल ट्रेक आहे, जी ॲक्च्युली वासोट्याची फेमस जंगल ट्रेक, जी तुम्ही वासोट्याची पाटी बघितली असेल, ती जंगल ट्रेक आपली तिकडे चालू होणार आहे. आपल्या बोट्स इकडे रेडी आहेत, ड्रायव्हर आलेले नाही आहेत. आणि आमच्या माणसांचे राडा बघा. आमचा दुसरा व्लॉगर भाऊ, इस्टॅब्लिश्ड व्लॉगर, त्याने स्वतःला पहिला म्हणून संबोधलंय. तुला काय वाटतं? नाही इस्टॅब्लिश्ड व्लॉगर आहेत ते, म्हणून ते दाखवलं असं. हा, ते पण व्लॉगिंग करतायत. चॅनल आहे, प्लीज डू फॉलो. प्लीज फॉलो, सबस्क्राईब. आणि सबस्क्राईब. आपली सगळी माणसं, जसं आपलं यूट्यूबवर चॅनल आहे तसं या दादाचं पण यूट्यूबवर चॅनल आहे. तर दोघांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटलेलं एकमेकांना. दोन बोटी आहेत आपल्या. एक बोट आलेली आहे, एक बोट यायची आहे. आपली अर्धी आगाऊ कार्टी एका बोटीत बसलेली आहेत, आणि आम्ही जे सगळे इकडे आहोत ते आमच्या बोटीची वाट बघतोय. सो होप करूया आमची बोट पण लवकर येईल, आणि आपली ही जी जर्नी आहे ती लवकर सुरू होईल. बाय बाय, टाटा करा रे. या. सो आपण आता आलेलो आहोत आपल्या बोटीकडे. आपण ह्या बोटीतून जाणार आहे आता. तरी रविवारच्या किती फेऱ्या होत असतील? रविवारच्या एकच वन डे रिटर्न आहे ना. अच्छा, वन टाइम रिटर्न असते. वन डे रिटर्न 4 दिवस जातो.
नाही 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 तुमच्या बोटीने फेऱ्या. एकच आता तुम्हाला घेऊन चाललो का नाही? अच्छा आम्हालाच घेऊन येणार. अच्छा चला हळूहळू हळूहळू चला रे आपली माणसं एक एक करून आतमध्ये. आता आपली माणसं चढतील. विघ्नेश सर तर आता इथला पुढचा प्रवास बोटीतून आणि बघूया आता या बोटीमधून आपल्याला अजून काय काय बाजूचे नजारे पाहायला मिळतात. सकाळ तर आपण पाहिली किती सुंदर झाली होती ती. आता पाहूया अजून काय पाहायला मिळतं ते. चला आणि यांचे प्रयत्न बघा बोटीत चढायचे. सो नाही नाही सो आपलं आता ॲक्च्युली या साईडच्या किनारपट्टीवरती आगमन झालेलं आहे आणि इकडे एक फॉरेस्ट क्लिअरन्स नावाची काही गोष्टी असतात त्या कराव्या लागतात. त्याच्यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमच्याकडे जेवढं पण प्लास्टिकचं सामान आहे किंवा काय काय प्लास्टिक तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करताय याची एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असते. आणि जितकं प्लास्टिक तुम्ही गडावरती घेऊन जायतात तेवढं प्लास्टिक तुम्हाला तुमच्याबरोबर रिटर्न घेऊन यायचं असतं. ओके सो तेवढी एक गोष्ट इकडे आणि त्यासाठी ते डिपॉझिट घेतात. जर तेवढे त्याच्यापेक्षा कमी प्लास्टिक तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला त्याचा काही फाईन लागतो त्या डिपॉझिट्समधला. सो इथे तुम्ही बघू शकता सगळे आता इकडे उभे आहेत आणि इथे आमचा मनीष दादा हाय दुसरा ब्लॉग काय बोलत होता सायमल्टेनियसली सुरू आहे. सो बघण्यासारखं सर इकडनं फॉरेस्ट ऑफिसर फॉरेस्ट रेंजर वी हॅव आर व्हेरी ओन वन पीस. हे वन पीसच्या कॅरेक्टरचं नाव काय? लुफी. हा मला नाही माहिती. ओके आपल्याकडे आपला लुफी आहे. टाइट है रे छोटा है. हे लुफी आहे और ये गुफी आहे. मेरे पास कुछ नहीं है इसके पास है. तर अडकवायसाठी नाही. तो जास्त बोलणार त्याच्यापासून म्हणून हे वेगळं लावलं. चेकिंग सगळ्या प्लास्टिकची तपासणी सुरू आहे. कोई पीछे छूटना नहीं चाहिए. कोई पीछे छूटना नहीं चाहिए. प्रॉपर तपासणी. आणि हे अतिउत्साही माणसं आपल्याकडे. सो जर नेक्स्ट टाइम पासून तुम्ही वासोटाला येत असाल तर लक्षात ठेवा की जेवढे पण येऊ नका ना या पण जेवढे पण प्लॅस्टिक आणताय ते सोबत घेऊन जात आहेत ते तेवढेच प्लॅस्टिकच्या गोष्टी परत आणायच्या आहेत. प्लास्टिक वापरायचं नाही. प्लास्टिकमध्ये खायचं नाही. कळलं? मायक्रो प्लास्टिक पोटात जातं. हां हे कुरकुरे कोणाकडे आहे? ही जी ही जशी मोहीम ह्या गडावर केली तसं मला वाटतं की प्रत्येक गडावर असं झालं पाहिजे, राबवली पाहिजे. जेवढ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आपण वरती नेतोय तेवढ्याच ते खाली घेऊन येणे ही आपली जबाबदारी असली पाहिजे आणि चेकिंग त्यासाठी अशी होईलच पाहिजे. आपण काळे येतो तुला माहिती आहे का? तर मग अशा प्रकारे आपला जो जंगल ट्रेक आहे वासोट्याचा तो सुरू झालेला आहे. तर खूप जास्त फॉरेस्ट क्लिअरन्सेस, फॉरेस्ट रजिस्ट्रेशन, चेकिंग
ही प्रोसेस करावी लागते. लिटरली असं वाटत होतं आम्ही एअरपोर्टवरती आहे. हां ॲक्च्युली वेटिंग लाऊंज पण यांचा खूप भारी आहे, सावलीमध्ये होता. सो आता ते सगळं करून हे मागचे सगळे टाइमपास विमपास करून आता आम्ही निघालो आहे वासोड्याच्या ट्रॅकला. यांची सगळ्यांची तुम्ही एनर्जी बघून ठेवा. ही एनर्जी मला नाही वाटत की अर्ध्या तासाच्या वर टिकणार आहे कोणाची. आणि सगळ्यात जास्त सरिताताईकडे, सगळ्यात जास्त सरिताताईची एनर्जी बघून ठेवा. फक्त 5 मिनिटासाठी असलेली सरिता ताईची सगळ्यात जास्त सरिताताईची. त्याच्यानंतर काटाच घ्यावा लागतो. नंतर येणार आहे किसू. तू म्हण आता. सगळ्यात जास्त तुम्ही यांची एनर्जी बघा. यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की एनर्जी वाचवून चाला. 11 वाजून गेलेले आहेत, तुम्ही पटकन दमणार आहे, पण नाही. कुणाला सांग की तू हळूहळू ये. सकाळपासून महिला होतात की नाही, आता पण मर. सो अशा प्रकारे ट्रेक चालू झालेला आहे. आणि बघूया या ट्रेकमध्ये ह्या जनावरांच्या व्यतिरिक्त अजून काही जनावरं पाहायला भेटत आहेत का आपल्याला. एक गोष्ट जी या जावळीच्या जंगलांमध्ये नोटीस करण्यासाठी आहे सारखी ती ही आहे. या झाडांची तुम्ही हाईट बघू शकता. आणि हे असं एक नाही आहे, ही सगळीच झाडं तुम्ही बघा. या सगळ्याच झाडांची जी हाईट आहे ती फार वरपर्यंत गेलेली आहे. हे असं आपल्याला एकतर ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट किंवा ट्रॉपिकल मॉइस्ट एव्हरग्रीन फॉरेस्ट असे इकडे पाहायला भेटतात. आणि ह्या ज्या प्रकारची झाडं आहेत किंवा हे जे जंगलं आहेत ही सह्याद्रीच्या किंवा पर्वतरांगांमध्ये मोस्टली कोकण किनारपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण की जिकडे पाऊस जास्त पडतो तिथे आपल्याला अशा प्रकारचं जे व्हेजिटेशन आहे ते बघायला भेटतं. आणि ह्या तुम्ही पायऱ्या बघू शकता. याच घनदाट जंगलाने सावली अशी क्रिएट केलेली आहे की सगळा पायरींचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे सावलींमध्ये हे केलेला आहे, सावलीमध्ये झाकलेला आहे. सो 1 तास 15 मिनटाच्या ट्रेकनंतर आपण त्या फेमस स्पॉटवरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकतात किल्ले वासोटा. मोस्ट ऑफ द फोटोज जे तुम्ही बघतात ते गडावरचे नसतात, ते एकतर ह्याचे असतात किंवा तुम्ही जे बोटने येत आहेत त्याचे असतात. सो पूर्ण 1 तास 15 मिनटांच्या ट्रेकनंतर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर आता वर जाऊया अजून. आणि ऑलमोस्ट 1.5 तासाचा ट्रेक करून आल्यानंतर आता 12:30 झालेत. आणि तुम्हाला इथे मागे कोयना नदीचं खोरं दिसत असेल बघा. आणि हा पूर्ण कोयना नदीचा वावरा पसरलेला एरिया. आपण ॲक्च्युली तिकडे ती बोट दिसते तुम्हाला, तिथून स्टार्ट केलं चढायला आणि ऑलमोस्ट वासोड्याच्या टोकावरती. चला पुढे. आणि ही आमची दमलेली माणसं. आणि शेवटी अप्रॉक्सिमेटली 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गडाचं शिखर जवळ आलेलं आहे आणि पायऱ्या लागलेल्या आहेत आपल्याला. आता या पायऱ्यांवरून वर जाऊया आपण आणि बघूया आता वरती काय पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा कोयना नदीचं खोरं तुम्ही इथे पाहू शकतात. हे कोयना नदीचं खोरं आहे. अरे आपण आता वर चाललो आहे. तेजस तिकडे असा जाते पुढे. काढतो. आणि तब्बल 2 तास चढून आल्यानंतर आपण फायनली वासोट्यावर पोचलेलो आहे. आणि हे वासोट्यावर लागणारं पहिलं हनुमंताचं मंदिर आहे. आणि तुम्ही गर्दी पाहू शकतात. शनिवार आहे आज,
तरी शनिवारी एवढी गर्दी आहे गडावरती आणि अजूनही गर्दी येते वरती. समधी माणसं आलेली आहेत. ऑलमोस्ट 2 तासाचा ट्रेक. हे ऍक्च्युली बिफोर आफ्टर कम्पेअर करा. इथं 2 क्लिप टाकेन बिफोर आफ्टर. पहिल्या ग्रुपला ट्रेक कंप्लीट करायला अप्रॉक्सिमेटली 2 तास लागले. दुसऱ्या ग्रुपला 2 तास 15 मिनटं. पण सगळ्यांनी ट्रेक कंप्लीट केलेला आहे. हा चला तर आता महत्वाचं वनभोजनाचा टाइम आहे. तर वनभोजनाला सुरुवात करूया आलो आहे. कारण खूप भूक घेऊन लागली. आलो हिला. तर मग आता याच्या पुढे गड एक्सप्लोर करणार आहे, गडावर फिरणार आहे. एकत्र तर मग ते दोन्ही एकत्र व्लॉग चालू आहेत. तर मग आता वनभोजनाचा टाइम झालेला आहे. ट्रेक लीडर आमचे. खरं तर खूप भूक लागलेली आहे. आता भरपूर भूक लागली. तर मग आधी आता इथे जेवून आता घेऊ. वनभोजन करणार. आणि मग पण त्याच्यानंतर वनभोजन कुठून आणला? हा वनभोजन कुठून आणलं इथे आम्ही कॅम्पसाईट. तर आपली जी कॅम्पसाईट आहे बामनोळीला तिकडून त्या दादांनी आम्हाला टिफिन्स पॅक करून दिलेले आहेत. आणि ते पण आणि कसे ते टिफिन्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. इकडे तुम्ही बघू शकता तिकडे आणलं सेकंड व्हिडिओ मध्ये. असं कसं? तर ते टिफिन्स पॅक करून आम्ही गडावर घेऊन आलेले आहे आणि आम्ही इकडे लंच करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर जो उर्वरित गड आहे तो एक्सप्लोर करू आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मग आता गडपेरी जेवून घेऊया. चला हे आपलं जेवण आलेलं आहे. मटरची भाजी आहे आणि त्याबरोबर चपात्या आहेत आपल्याला 3. आणि इकडे सगळी जण बघा, सगळी जण बसली जेवायला. आता कोणी कोणी काय काय सुका खाऊ आणलेला आहे. नैमतने चिकन आणलेलं आहे. आणि आता आपण जेवणाला सुरुवात करूया. हा 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 पहिल्यांदा मला आनंद होतोय माझा डबा बघून एवढा. तर मग आधी जेवून घेऊ आपण आणि त्याच्या पुढे कंटिन्यू. तर फायनली जेवण बिवण करून आता आम्ही गड एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. तर सगळ्यात पहिलं हे मंदिर आहे हनुमानाचं. तर मग आणि हा सगळा आमचा ग्रुप आहे. बोला केळ प्लीज, बोला केळ. सो ही जी तुम्ही इमारत बघता आहात ही जुन्या काळातलं जेल आहे किंवा याला कारागृह सुद्धा म्हणू शकतात. ज्यासाठी आपला हा जो व्याघ्र गड आहे किंवा याला वासोटा म्हणतात हा फेमस आहे. तर आता ह्याचं वरचं जे छप्पर आहे ते मोस्टली गळून पडलेलं असावं, लाकडाचं असावं असं म्हणू शकतो आपण. पण बाकीचे दगडाचं बांधकाम आहे ते तुम्हाला अजूनही शाबूत दिसेल. तर हे काय आहे? नागेश्वर मंदिर आहे. शंकराचं पीठ आहे. अच्छा ते पुढचं हे पुढचं ना ते आलं. हां तुम्ही पाण्याचं थेंब बोलतो आहे तसं नागेश्वर मंदिर आहे. शंकराचं पिंड आहे ते वर्षा पुढचं पण. हां माटीला जायचं नागेश्वर शंकराचं पिंड. प्रत्येक गडावर चुन्याचा घाणा. जसं मी सांगितलं की मोर्टार 2 दगडांना जोडण्यासाठी सिमेंट जे असतं ना त्याच्यासाठी आपण जुन्या काळात चुना वापरायचो. तर तो चुना तयार करण्यासाठी हा चुन्याचा घाणा होता पूर्णपणे. या पूर्ण चुन्याच्या घाण्यामध्ये जे मॉर्टर आहे चुना जो आहे तो क्रिएट केला जायचा आणि त्याच्या 2 दगडांच्या मध्ये त्याला टाकून 2 दगडांना सिमेंट सारखा या चुन्याचा वापर केला जायचा. सिंपल आहे. पण मग आपण काकाला विचारलं की मग ठीक आहे चुन्याचा घाणा आपल्याला इकडे दिसतो पण मला चुना कुठेच वापरलेला दिसत नाही अख्ख्या गडावरती कुठेच. आपण इकडे राजमहाल सुद्धा बघितला, आपण सगळी मंदिरं सुद्धा बघितली, कुठेच चुन्याचा वापर नाही केलेला आहे. पण चुन्याचा घाणा इकडे आहे. आता काय माहिती काकाला त्याचं आन्सर नाही माहिती. चला चला. हे आपण पोहोचलो वासोट्याच्या टोकावरती. तिथनं तुम्हाला सगळं काही दिसेल बघा.
या बाजूला तुम्हाला नागेश्वर आणि मग छोटा नागेश्वर पण दिसेल. तसं वासोटा किल्ल्यावरती 360 व्ह्यू घेण्यासाठीचा हा जो पॉईंट आहे लोक याच्याकडे फक्त असंच लक्ष देतात की पिण्याच्या पाण्याची एक जागा आहे गडावरती, पण ह्या पाण्याच्या टाक्याचं इम्पॉर्टन्स असं आहे ना, जर हे गडावरती नसेल तर तुम्ही गड लढवू शकत नाही. सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स जर गडावरती कोणत्या गोष्टीची असेल ती पिण्याच्या पाण्याची आहे. जर गडावरती पिण्याचं पाणी असेल तर तुम्ही गड 6 महिने 1 वर्ष लढवू शकतात, पण जर गडावर पिण्याचं पाणीच नसेल तर तुम्ही कसा गड लढवणार. त्यामुळे शिवाजी महाराज काय करायचे, कोणताही नवीन गड उभा केला किंवा त्याला दुरुस्त केला, एक गोष्टीची काळजी नेहमी घ्यायची की गडावर कमीत कमी 1 पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याची टाकी असते, जेणेकरून एक सुकलं तरी दुसऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून आपण पाणी पिऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं महत्त्व या हिशोबाने फार होतं की जर समजा कधी गडावरती आक्रमण झालं तरी पाण्याचा प्रॉब्लेम गडावरती होऊ नये. हा यांचा टाइमपास. गड पटकन उतरायला तर आम्हाला झोका खेळायचा आहे. पाडणार ही लोक पाडणार. मला जाऊ दे पहिलं. मी तुला दाखवते एक गोष्ट दाखवते. असं असतं माझ्या उठ का मी दाखवते ना लटकून. मी तुला अरे निर्मिती नाही लटकता येणार, ह्याला येडी आहे काय तू? चला दे झोका. येड्याचा बाजार. उतर बाई. ही यांची मस्ती, ही यांची मस्ती, मजा घेते. खाली दगड आहे हा. ही यांची मस्ती. हे निर्मिती खरंच त्या साईडला दगड आहे, लागेल खाली उतर. सोडलं. हा आहे ना, काय झालं. सो मनीष दादा काय बोला तुम्ही या ट्रेकच्या बद्दल. खूप छान आहे हा. माझा कधीपासून जेव्हापासून हे नाव ऐकलं होतं वासोटा, मी 2-3 ब्लॉगरला फॉलो करतो. ओके. तर त्यांनी हे एक वासोटा म्हणून व्हिडिओ बनवला होता. आता खूप आवडला होता मला. आणि वन ऑफ माय ड्रीम लिस्ट, बकेट लिस्ट बोलू शकतो. ओके. तर हा एक सो 2025 कम्प्लिशन 2025 पूर्ण होता होता तुमच्या बकेट लिस्ट मधला अजून एक एलिमेंट कंप्लीट झाला. म्हणजे ॲक्च्युली आता हे थोडंसं काय म्हणतात इमोशनल होईल, पण हे मित्र आहेत ना, खरंच असे खूप मित्र आहेत ज्यांनी माझ्या इच्छा पूर्ण केल्या. अरे म्हणजे फक्त मी बोलायचं की ह्यांनी कुठेतरी ट्रेकला जायचा प्लॅन करायचा. तुला आपण तिला सोडलं मागे. अरे नाही, ती येणार ती. बडबड गीतेमध्ये सरांची शिष्य वैष्णवी नार्वेकर, जिने आता कोर्स कंप्लीट केलेला आहे, ती आता स्वतःच्या पायावर चालू लागली. तुम्ही बघू शकता. हां सर, कंटिन्यू. येस. सो असे काही मित्र आहेत जे माहीत नाही कसं माझ्या मनातली गोष्ट ओळखतात आणि ते जुळून येतं आणि माझी एक बकेट लिस्ट कंप्लीट होते. जसं रतनगड झालं, जसं हरिश्चंद्रगड झालं, तसं आता वासोटा झाला. सो खूप सुंदर आहे हा ट्रेक. अजिबात हार्ड नाही आहे, अजिबात हार्ड नाही, मी सांगतोय. बघताय एवढ्या ह्याच्यात जर मी चढू शकतो तर तुम्ही चढू शकता. करेक्ट. हा फक्त एक अर्धा जंगल ट्रेल आहे आणि अर्धा ट्रेक आहे. सो रेकमेंडेड, सगळ्यांनी या, पण नियमांचा फॉलो करूनच. अगदी इथे प्लास्टिक, आम्ही इथून वाटेने चालतो, आम्हाला एक प्लास्टिकचा तुकडा नाही दिसत आहे. आम्ही इथून असं पत्ते जरी हटवले तरी अजिबात एक प्लास्टिकचा कणही दिसणार नाही, एवढी स्वच्छता यांनी राखली या इकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने. आणि थँक्यू व्हेरी मच की एवढं सगळं आत्ताही बघायला भेटतं आहे. आणि बाय द वे दुपारचे संध्याकाळचे 3:45 झाले. अंधार बघताय, अंधार बघा. अंधार बनपेक्षा जास्त अंधार आहे. हो हे बघ, हे बघा काय.
अजून एक निसर्गाची किमया. ही पूर्ण वेल आहे. सगळे एकाच झाडातून आलेले आहेत, वेल आहे आणि एकाच झाडातून आले. ही पण सगळ्या- कशी 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 गेली आणि ही किती युनिक आहे बघा, म्हणजे कशी तयार झालेली आहे. आता जो म्हणजे कधी- ह्याच्यावरती जर कोणी बसलं तरी तरी काही काय होणार नाही. धर दादा इकडे ये. आता जर तो विषय जिथे झाडं तोडतायत, फॉरेस्ट बरबाद करतायत, तो विषय किती जर- मजबूत आहे. तो विषय जर घेतला तर झाडं का कापू नये ह्याचं एक उत्तम उदाहरण. नेचर इज द बेस्ट आर्टिस्ट इन द वर्ल्ड. खरंच नेचर इज द रिअल पिकासो. चला, भरपूर बडबड होते. आम्हाला बोटमधून सनसेट बघायचा आहे. दुसरा